ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझ्यासोबत. दादा, काय सांगाल, अखेर जे आहे ते काँग्रेसनं शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधातला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हे बघ, मी 3 दिवसापूर्वी हे म्हटलं होतं की फॉर्म भरला म्हणजे विषय संपलेला नाही. 9 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असतात आणि त्याच्यामुळं काँग्रेसने फॉर्म मागे घेतला म्हणजे फार मोठी घटना घडली असा त्याचा अर्थ होत नाही. कारण या महाराष्ट्राची आणि विशेषतः बारामतीकरांची एक भावना होती की सुनेत्रा वहिनींना आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलं पाहिजे, कारण अजितदादांचं या महाराष्ट्रासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मला वाटतं ते महाराष्ट्र कधी विसरणार नाही. आज जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये होते आणि बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस असताना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सीएम समोर घोषणाबाजी केली की मुंडेंना मंत्रिपद द्या. वाटतं मुंडेंना मंत्रिपद देणं न देणं, मुंडे काय भारतीय जनता पार्टीत नाही. त्याच्यामुळं मुंडेंच्या घोषणा देणं, ज्या मुंडेंचे हात बीडमध्ये कशात गुंतलेले आहे हे काही मला असं वाटतं मी एकट्याने सांगण्याची आवश्यकता नाही. अजून त्या घटना बीडची जनता काय महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. त्याच्यामुळं अशा घोषणाबाजी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं म्हणा किंवा उत्साहाच्या भरात देत असतात. पोटनिवडणूक बिनविरोध करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ही परंपरा देवेंद्र फडणवीस शिकवण्याची गरज नाही. कारण याच्या आधी ज्यावेळेस घटना घडल्या होत्या त्यावेळेस त्यांनी ते बघितलेलं नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस परंपरा आहे म्हणून ती ऐकायची अशातलाही काही भाग नाही. एक अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी ह्या विषयामुळे हे ऐकायचं आवश्यकता एवढंच. बाकी देवेंद्र फडणवीस काही मोठं ज्ञान पाजळीत बसतील त्याला काही अर्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कुठेतरी पूर्णविराम पाहायला मिळतो. शशिकांत शिंदे यांनी जे ते पक्षवाढीच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात. त्याला कोणत्याही पक्षाला आपलं पक्षवाढीच्या सूचना ते तर प्रदेशाध्यक्ष देण्याची आवश्यकता आहे, देतच असतात. त्याच्यात फार नवीन आहे. उद्या त्यांचं विलीनीकरण हो नाही तर न हो, शेवटी विलिनीकरणही झालं आणि पक्षच कुमकुवत राहिलं तर त्याला काय अर्थ राहतो. त्यामुळं पक्षवाढीसाठी सूचना देणं प्रदेशाध्यक्षांनी याच्यात काही वावगं अशातला काही भाग नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील एक्सिडी इंडिया लिमिटेड कंपनी जे आहे ते क्लच तयार करते, मात्र गेल्या काही दिवसापासून LPG गॅस मिळत नाही. त्यामुळे जे आहे ते तब्बल 450 कामगारांना नोटीस देण्यात आली, कामावरून कमी करण्यात येईल म्हणून. खरं तर हे ठिकठिकाणी असे प्रकार होत आहेत. LPG नसल्यामुळं या कंपनीतले जवळपास 450 कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली. आज LPG काही थोड्या प्रमाणात येतं आणि त्याचे भाव अव्वाचे सव्वा असतात. मी याविषयी मागच्या काळात आवाज उठवला. कुठं 80 रुपये, कुठे 90 रुपये, कुठे 100 रुपये, कुठे 110 रुपये. इथं तर एकाच कंपनीचे आणि एकाच मालकाचे 2 पंप आहे, पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दर दिले जातात आणि आत्ता तर हा LPG मिळतच नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं 450 कामगारावर बेकारीची कुऱ्हाड जर कोसळत असेल हे प्रत्यक्ष दिसलेलं आहे, परंतु अप्रत्यक्षरित्या याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. आज सरकार वेगवेगळ्या ठिकाणी LPGचा तुटवडा नाही, पेट्रोलचा तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा नाही अशा पद्धतीने फक्त घोषणा करते, परंतु त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागत आहे. निश्चित आपल्यासोबत अंबादास दानवे होते ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.